आपला आमच्या महायुतीच्या सरकारच्या काळात हिट अँड रनचे जे 2 केसेस झाल्या, एक पुण्यात घडली आणि एक वरळीत घडलेली आहे। त्या दोन्ही केसेसमध्ये आमच्या महायुतीच्या सरकारने आरोपी कोण आहे, किती श्रीमंत आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाचा मुलगा आहे, या कुठल्याच गोष्टी न बघता कायद्याला धरून जी कारवाई केली पाहिजे ती पूर्ण कारवाई करताना आपल्याला दिसतंय। कुठेही तडजोड करत नाहीये। म्हणजे पुण्यामध्ये तर आपण पाहिलं असेल, गृहमंत्री म्हणून आमचे फडणवीस साहेब स्वतः तिथे गेले आणि तिथे कारवाई कशी व्यवस्थित होईल हे पाहिलेलं आहे। वरळीच्या पण हिट अँड केसमध्ये मी विश्वास देतो, कुठलेही दयामाया दाखवली जाणार नाही। कोण कोणाचाही मुलगा असला तरी कडक ते कडक कारवाई जो मिहिर शाह नावाचा आरोपी आहे त्याच्यावर करण्यात येईल। मग तो कोणाचाही मुलगा असो, कोणाच्याही नेत्याचा मुलगा असो, काही फरक पडत नाही। आमचं महायुतीचं सरकार पूर्ण पद्धतीने पारदर्शक पद्धतीने कारवाई करणार। त्या महिलेला ज्या पद्धतीने चिरडण्याचा प्रकार झाला, तो कुठेही बिळामध्ये बसला असेल आरोपी, त्याला शोधून शिक्षा करणार। पण आमच्यावर टीका करणारे, सरकारला धारेवर धरणारे, महाविकास आघाडीच्या काळात असे काही जे गुन्हा घडले त्याबद्दल पण एवढी तात्परता दाखवली होती का? एवढी कडक कारवाई झाली होती का? अशाच पद्धतीने जेव्हा दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतचा खून झाला त्याच्यामध्ये पण मुख्यमंत्रीच्या मुलाच्यावर आरोप झाला, जो तेव्हाच्या सरकारमध्ये मंत्री पण होता। त्याच्यावर कुठल्याही पद्धतीने कारवाई झाली नाही। उलटा त्याला वाचवण्यासाठी त्या केसच्या 2दा आयोग बदलण्यात आला, पोलिसांवर, पोलीस कमिशनरांवर दबाव टाकण्यात आला। त्रिमुखे सारख्या अधिकाऱ्यांवर कुठल्या पद्धतीचा दबाव होता हे ते स्वतःच्या तोंडाने कधीतरी तुम्हाला सांगतील। म्हणजे ज्या तोंडाने हे लोक वरळीच्या हिट अँड रन केसवर आमच्या सरकारवर आरोप करतायत, पण ह्यांच्या महाविकास आघाडीचं सरकार असताना मग दिशा सालियान आणि सुशांत सिंगच्या केसमध्ये त्याच पद्धतीची तत्परता का दाखवली नाही? कारण का मुख्यमंत्रीच्या मुलाचं नाव होतं म्हणून, मंत्र्याचं नाव होतं म्हणून किती विटनेसेस गायब करण्यात आले। तो रोहन राय कुठे आहे त्याचा आजपर्यंत थानपत्ता नाही। सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले, मस्टरचे पानं फाडण्यात आले। याची थोडी आठवण अगर आम्ही करायला सुरू केली ना, हे एक पण महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला आजूबाजू पण दिसणार नाही, अशी अवस्था होईल। वाघनखावर जे काही वाघनख आपल्या देशामध्ये आणणार आहे त्याच्यावर टीका टिप्पणी करण्याचं काम हल्ली काही दिवसापासून सुरू आहे। इंद्रजीत सावंत जे इतिहासकार आहेत कोल्हापूरमधून, त्यांचे काही पत्रकार परिषद मी पाहिली, मी ओळखतो त्यांना। पण मला प्रश्न विचारायचा आहे इंद्रजीत सावंतांना की हीच भूमिका अगर महाविकास आघाडी महाविकास आघाडीचं सरकार अगर वाघनख आणण्याचा कार्यक्रम करत असतं तर इंद्रजीत सावंतनी हीच भूमिका घेतली असती का? एवढाच इतिहास सांगण्याचा प्रयत्न केला असता का?
इंद्रजित सावंत कोणाबरोबर उठतात बसतात याची चांगली माहिती मला आहे. मी चांगल्या पद्धतीने त्यांना ओळखतो. 2014 ते 19 मध्ये जेव्हा बीजेपी शिवसेनाचं सरकार होतं तेव्हा काही त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पण झालेलं होतं. ते कोणी केलं, कसं केलं, ह्याच्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. पण आता वाघनखाबद्दल घेतलेली भूमिका ही फक्त महायुतीच्याच सरकारच्या विरोधात आहे. ते तीच भूमिका महाविकास आघाडीच्या काळात पण घेतली असती. मग ह्याच इंद्रजित सावंतांना एवढं इतिहासाचे दाखले त्यांना माहिती आहेत, अभ्यासू व्यक्ती आहे. मग विशालगडवर जे काही इस्लामीकरण चालू आहे, दर्गे बांधले जात आहेत, मशिदी उभे होत आहेत किल्ल्यांवर, त्यावर हे कधी इंद्रजित सावंत आपल्याला बोलताना कधीच दिसले नाही. मग त्या महाराजांच्या किल्ल्यावर दर्गे होते असं इंद्रजित सावंतांना म्हणायचं आहे की त्यांना काय त्याच्यावर आक्षेप नाही का? जेवढी तळमळ वाघनखाबद्दल ह्यांनी दाखवली, कागदपत्र दाखवली, मग महाराजांच्या किल्ल्यावर हे जे दर्गे बांधले जात आहेत, हिरव्या चादरी चढवल्या जात आहेत, त्यावर कधी हे इंद्रजित सावंत बोलताना आम्हाला कधीच दिसले नाही. मग उद्या हे महाविकास आघाडीचे लोक हेही सांगतील की हे जे किल्ले तुम्हाला महाराष्ट्रात दिसतात ना, ते महाराजांनी बांधलेच नव्हते, ते औरंगजेबानी बांधले गेले. त्याचे पण पुरावे मागतील की हे खरंच गड किल्ले महाराजांचे आहेत का? हे नालायक त्या पण टोकावर जातील. म्हणून अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण छत्रपती शिवरायांच्या बद्दल कोणी करू नये. वाघनख येणं ही एक चांगली बाब आहे. कौतुक करायला पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. एवढं ह्या लोकांना कळलं पाहिजे. अहो पण वाघनखा ब्रँडिंग करायची गरज काय? महाराजांचा इतिहास हा प्रत्येक पिढीला कळला पाहिजे. हा अगर आमच्या सरकारचा अगर हेतू असेल तर त्याच्यामध्ये चूक काय? म्हणून तो बोललो ना, हेच वाघनख अगर महाविकास आघाडीच्या लोकांनी आणले असते तर हेच इंद्रजित सावंत वळवळत बाहेर आले असते का? हा माझा प्रश्न आहे. त्याला कुठेतरी भेटून विचारा. हा एक लक्षात घ्या, विरोध करणारे लोकांची संख्या काय आणि समर्थनाची संख्या काय? मोठ्या प्रमाणामध्ये समर्थन देणाऱ्या लोकांनी आज आपल्या विचाराचा खासदार रत्नागिरी सिंधुदुर्गामध्ये निवडून दिलेला आहे. आम्हाला आमच्या तरुण मुलं मुलींना तिथे नोकऱ्या आणि रोजगार धंदे निर्माण करायचे आहेत. म्हणून कुठलं आणि कोणी कितीही विरोध केला तरी पण कोकणामध्ये उद्योग धंदे नोकऱ्या निर्मिती होणार म्हणजे होणार. त्याला कोणी थांबवू शकणार नाही. हा त्यांना फार लवकर कळलं. 2.5 वर्ष जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा त्यांना कळलं नाही. आणि मग समृद्धी आयोगावर घोटाळा झाला तर मग तिथून जाऊ नका ना, दुसरीकडून फिरून आणा. ड्रायव्हरची नोकरी सोडून द्या. जरांगे पाटील म्हणतात की मराठ्यांचे काही नेते जे आहेत, हा कोणाला बोलून देत नाही. आता ते कदाचित बाल्कनीत बसले असतील ना. आमच्या समोर तो फार बोलतात. उलट त्यांच्यामुळे अन्य राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदारांना बोलायला मिळत नाही. ही खूप आमदारांनी माझ्याकडे बोलून दाखवलेली खंत आहे. सर मनोज जरांगे पाटील हे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जातात. काल त्यांनी एक वक्तव्य केलं की मराठ्यांचे काही नेते कुत्र्यांसारखे फडणवीसांच्या मागे पुढे फिरतात. आता मी अजूनपर्यंत त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाहीये. ऐकल्यानंतर बोलीन काय नेमका कुठल्या हिशोबाने त्यांनी बोललेलं आहेत. हा कुठल्या हिशोबाने बोललेलं आहेत काय मी जरा अंदाज घेतो आणि मी बोलीन ना. मी काय कोणाला सोडणारा नाहीये. फक्त मी माझ्या डोळ्यांनी आणि कानाने ऐकलं पाहिजे. फडणवीसांना सारखं टार्गेट केलं जातंय जरांगे यांच्या. आता हल्ली कुठे दिसलेले नाहीये. पण आता हे जे वक्तव्य मी ऐकून आणि नंतर त्याच्यावर बोलीन.
अशा ड्रायव्हर लोकांबद्दल मला विचारू नका हो. माझा ड्रायव्हर बाहेर उभा आहे त्याला विचारा ना. हा हो माहिती आहे ना, एकांचा नातू अदानींचा ड्रायव्हर बनतो, दुसऱ्यांचा नातू अंबानींच्या लग्नात नाचतो. हा आणि मग महाराष्ट्राच्या समोर येऊन गुजराती समाजाला शिव्या घालायच्या. मग याच्यापेक्षा आपल्या नातवंडांना अशा नाच्या आणि ड्रायव्हर होण्याचं बंद झालं पाहिजे ना, बंद केलं पाहिजे. मग कुठल्या तोंडाने तुम्ही गुजराती समाजाला अदानींना शिव्या घालताय? तुमच्या घरातले लोक कोण त्यांच्या गाडी चालवतात, कोण त्यांच्या लग्नाला नाचतात नाच्यासारखे. आता नाच्या ठाकरे आता नवीन नाव पाडायला पाहिजे. आता कोणाचं ते बरोबर आहे ते काय आता बरोबर बोलले दादा. ते काय असं नाही, कचऱ्यालाच देऊन मिळणार ना. कचरा शेवटी नाळ्यामध्येच पडणार ना, घाण घाणच असते. आता तिथे जाऊन अगर सुधारली नसती तर ते एवढे फोटो काढले असते का त्यांनी? मुलांबरोबर फोटो, लहान मुलांबरोबर फोटो काढताय, हसतायत, नाचतायत. तर मणिपूरची स्थिती अगर एवढी वाईट असती तर राहुल गांधींना ते फोटो काढायला जमले असते का? मग जसं मणिपूरला जाऊन फोटो काढले तसे ह्या आमच्या वारीमध्ये येऊन फोटो काढण्याची हिंमत करू नये. कारण का हिंदू समाजाला आवडणार नाही. खूप लोक थांबले आहेत, हे कधी वारीमध्ये येऊन चालतायत. हिंदू समाज त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर दुखी आहे, नाराज आहे, चिडलेला आहे. म्हणून त्यांना स्वतःची सुरक्षेची काळजी असेल तर वारीमध्ये चालायला येऊ नये. एक मराठी खतम करू. अरे कोणाबद्दल काय विचार? देखिए ऐसा है, आरोपी कोई भी हो वर्ली के हिट एंड रन केस में, किसी का भी बेटा हो, ये हमारी महायुति की सरकार है. हमारे मुख्यमंत्री हो, उप मुख्यमंत्री दोनों, हमारी स्पष्ट भूमिका है. आरोपी कोई भी हो उसके ऊपर कार्रवाई होगी, सख्त के साथ कार्रवाई होगी, उसको छोड़ा जाएगा नहीं. ये कुछ महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है जहां मुख्यमंत्री के बेटे के ऊपर सुशांत सिंह और दिशा सालियान को मार डालने का, मर्डर का आरोप था, तो भी उसको बचाया गया, तो भी सीसीटीवी फुटेज डिलीट किए गए, तो भी ऑफिसर्स को ट्रांसफर तबादला किया गया. ये क्या महाविकास आघाड़ी की सरकार नहीं है? ये हमारी महायुति की सरकार है. जिस तरीके में उधर बचाया गया वैसे इधर बचाया जाएगा नहीं. मीर शाह किधर भी छुपा होगा उसको पकड़ के सच की सच सजा दी जाएगी. कोण सावंत? इंद्रजीत सावंत नाव बघा. माझा मुद्दा तोच आहे ना. आता काहीतरी चांगली गोष्ट आपल्या महाराष्ट्रामध्ये घडते, लोकांना इतिहासाबद्दल थोडी माहिती मिळते, मग लगेच काहीतरी वाद तिथे निर्माण करायचा. मग हाच वाद महाविकास आघाडीचं सरकार असताना अगर वाघ न काढले असते तर इंद्रजीत सावंत यांनी निर्माण केला असता का? मला बघायचं आहे. माझ्या हिशोबाने केला नसता, दिसले पण नसते. म्हणून अशा पद्धतीची कुठली चांगली गोष्ट होत असेल तर त्याला समर्थन दिलं पाहिजे. आमचंच महायुतीचं सरकार करतं म्हणून मुद्दामून काहीतरी वाद निर्माण करायचा, लोकांमध्ये संभ्रम निर्माण करायचं, म्हणून उगाचच्या अशी वक्तव्य करू नये असं इंद्रजीत सावंतांना सांगेन. चला येऊ. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.